सन्माननीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजाभाऊ कृतीकर, संबंध देश हलवणारे, केंद्रामध्ये आपला आवाज संबंध देशामध्ये उमटवणारे आणि युवा पिढीचे आधारस्तंभ डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आमच्या शिवसेना नेत्या मीनाताई, आमचे अशोक पाटील, मुगजी पटेल, आमच्या मनषाताई, आमचे भाऊ चौधरी, व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य मंडळी, सन्मान्य सिद्धेश रामदास कदम यांच्यासह शिवसैनिक बंधू भगिनी, मातांनो, बांधवांनो, एक गोष्ट मला पहिल्यांदा सांगायला हवी. 550 वर्षाच्या आधी दिल्लीच्या औरंगजेबाच्या नोकरीला लाद घालून कवी भूषण किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते. त्यावेळेला कवी भूषण यांनी असं म्हटलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती. हे बांधवानो, 500 वर्षाच्या आधी कवी भूषण यांनी म्हटलं होतं. आता हे उद्धव ठाकरेंना सांगा, आता हे उद्धव ठाकरेंना सांगा, लोकसभेची निवडणूक त्यांनी कशी लढवली आणि विधानसभामध्ये त्यांचा दागून पराभव कसा झाला, हे यांना हे सांगा. कवी भूषण आठवा आणि मग आता हिंदुत्व त्यांना आठवलं. शिवसेना प्रमुख आपल्या भाषणामध्ये हिंदू या नावानं सुरुवात करत होते. या माणसानं लोकसभेपासून काँग्रेसमध्ये गेल्यापासून, काँग्रेस सोबत गेल्यापासून यांना हिंदू नावाचा तिटकारा आला. तिटकारा आला या उद्धव ठाकरेंना. आणि मगाशी श्रीकांतजी आपण म्हटलात, श्रीकांतजी, की शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मी आपला संबंध महाराष्ट्राला ठामपणे सांगेन, मुंबईतल्या शिवसैनिकांना सांगेन, उद्धव ठाकरेला शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या इथे पाय ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही. तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेईमानी केलेली आहे, शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी प्रतारणा केली आहे. काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा लावलाय. ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जायची वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करून टाकीन, त्या मुख्यमंत्री पदासाठी लाचार होऊन गुडघे टेकून जो माणूस काँग्रेस सोबत गेला त्याला शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, शिवसेना प्रमुखांच्या स्मारकात पाय ठेवण्याचा अधिकार नाही. श्रीकांतजी, मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदरणीय आमचे नेते, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांना विनंती करणार आहे की माझी विनंती आहे की या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेला केलेला आहे, त्या अध्यक्षपदावर पहिल्यांदा ह्याची हकालपट्टी करून टाका. याचा शिवसेना प्रमुखांचा काय संबंध ठेवू नका, आता त्या स्मारकाचा काय संबंध ठेवू नका. माझी मागणी आहे. याला नैतिक अधिकार नाही, तो त्यांनी गमावलेला आहे उद्धव ठाकरेंनी. आणि म्हणा कसा जाऊ शकतो त्या स्मारकाच्या वरती? याला त्या स्मारकाची काय पडलेली नाही. त्याला ती शिवाजी पार्कची जागा हवी बैठकीसाठी, त्याला जागा हवी. त्यावेळेला राज ठाकरेंनी सांगितलं होतं आणि आम्ही ऐकलं नाही. नेमकं तेच आता समोर आलंय बांधवांनो, तेच समोर आलंय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन, विधानसभेवरती भगवा फडक फडकवला. विधानसभेची निवडणूक या आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आणि यांच्या नेतृत्वाखाली 225 आमदार आले. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 225 आमदार. अरे वाजवान टाळ्या. होय बांधवानो, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली. 225 आमदार एकनाथजी शिंदे यांनी निवडून आणलेत. हे वास्तव आहे. बाकी मला पुढे काय बोलायचं नाही. समजने वाले को इशारा काफी होता है. पण आज सांगतो मी आपल्याला, आपल्या एकनाथ शिंदेची शान ठेवायची, आपल्या मुख्य नेत्याची आपल्याला शान ठेवायची आहे, ज्यांना आपल्या जीवाची, आपल्या तब्येतीची काळजी न घेता
दिवसाचे 20-20 तास काम केले आणि महाराष्ट्र सगळा भगवामय करून टाकला. त्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून उद्याच्या महानगरपालिकेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकवण्याचं काम आपल्या सगळ्या शिवसैनिकांना करायचंय बांधवांनो. मी सिद्धेश कदम यांचे मनापासून आभार मानतो. कभी कभी बाप सवाई बेटा भी होता है. मला समाधान वाटलं, आज बघं वाटलं. हा आजचा मेळावा हा मुंबई महानगरपालिकेच्या विधानसभेचा बिगुल वाजवण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून झालं असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. मला वाटणार नाही. अतिशय चांगलं काम केलं सिद्धेश कदम यांनी. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, होय मुंबई आमची आहे, मुंबई मराठी माणसाची आहे. ही मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसानं 106 हुतात्मे दिलेले आहेत, 106 हुतात्मे दिले आहेत बांधवांनो. आणि म्हणून त्या हुतात्म्यांची शपथ तुम्हाला सगळ्यांना आहे. आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं आहे. आजपासून कामाला लागा, गाफील राहू नका. अरे 25 वर्ष ही महानगरपालिका उद्धव ठाकरेच्या हातामध्ये होती. उद्धवजी तुम्ही सांगा, 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाला आपण काय दिलं? इल्ल काही नाही. काय सांगू शकत नाही उद्धव ठाकरे. काय म्हणायचा, देवा भाऊ आणि सगळं मिळून खाऊ. अरे 25 वर्षामध्ये तुम्ही किती खाल्लं ते सांगा ना आधी. लुटली महानगरपालिका, लुटली. अरे 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काम झालं नाही ते 2.5 वर्षामध्ये माझा मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी या मुंबईचा विकास केल्याचं काम केलंय, यांनी काम केलंय. होय बांधवानो, जाऊन सांगा प्रत्येक माणसाला, प्रत्येक घरपट जा आणि या 2.5 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी काय केलंय एकनाथजी शिंदे यांनी सांगा. 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं? या महानगरपालिकेमध्ये असलेला मराठी माणूस हा सगळा नाला सोपगा वसई आणि त्या तिकडे कल्याण डोंबिवली अंबरनाथ इकडे सगळा माणूस पाठवला. मराठी माणूस, मराठी माणसाला मुंबई पासून हाकलून देण्याचं काम हे पाप उद्धव ठाकरेंनी केलंय. आता मराठी माणसाचं नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेला नाही. शिवसेना प्रमुखांच्या स्मारकामध्ये पाय ठेवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेला नाही बांधवानो. होय नाही. आणि म्हणून ज्या उद्धव ठाकरेंनी 25 वर्षामध्ये आमचा मराठी माणूस मुंबईतून हाकलून बाहेर काढला, किती 50% मराठी माणूस होता. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला. हा म्हणता ही शिवसेना मोठी झाली. आज मराठी माणूस जो ताटमाने जगतोय, अरे मुंबईमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये नाही, 7 समुद्राच्या पलीकडे देखील मराठी माणूस ताटमाने जगतोय. तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांना सगळ्यांना सांगेन की आपण सगळ्यांनी जिद्दीने कामाला लागा. एकनाथ शिंदे साहेबांना सांगा, शिंदे साहेब तुम्ही एकटे नाहीत. ह्या मुंबईतला सगळा शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला खाली मान घालायला आम्ही लावणार नाही. हे शपथ घेऊन आपण सगळ्यांनी सांगायला हवंय आणि आपण सगळ्यांनी कामाला लागायला हवंय. आजचा दिवस हा अतिशय चांगला दिवस असा म्हणेन मी. एक सुरुवात झाली या उपनगरामधून. खऱ्या अर्थानं भाऊंनी मगाशी म्हटलं, शिवसेना मोठी केली असेल मुंबईमध्ये तर या गजानन भाऊ, रामदास कदम, आमचे हर्षुळ, आम्ही सगळ्या मंडळींनी शिवसेना मोठी केली या उपनगरामध्ये. आणि अशोक पाटील साहेब तुम्ही भाषण केलं, पण जो मुख्य मुद्दा होता तो अशोक पाटीलांनी सांगितला नाही. अशोक पाटील, मागच्या वेळेला तुम्हाला तिकीट दिली गेली नाही विधानसभेची. तुम्हाला तुळजाभवानीची शपथ आहे. तुम्ही सांगा लोकांना तुम्हाला तिकीट का दिली नाही. तुमच्या हातामध्ये एबी फॉर्म दिला होता, तो एबी फॉर्म का काढण्यात आला? तुमची तिकीट किती कोटीला विकली उद्धव ठाकरेंनी ती सांगा. मुंबईच्या शिवसैनिकांना कळू दे की उद्धव ठाकरे तिकीट कशा विकत होता, कसा पैसा घेत होता. त्याचे जिवंत उदाहरण कोण असेल तर माझा अशोक पाटील आहे. ढसाढसा घडलेत माझ्याकडे ते. भाई माझ्यावरती अन्याय झाला, माझी तिकीट विकली, माझ्या हातात दिलेला एबी फॉर्म वापस घेतला. अरे कुणाला शिकवतोस तू भ्रष्टाचारी? तू आहेस उद्धव ठाकरे.
आणि आता तुझा मुलगा ते पिल्लू, काय त्याला म्हणतात ते, नाही मी ऐकलं नाही, पेगमिन म्हणतात त्याला. हा, तो आता कुठे जातोय, कुणाला भेटायला, देवा भाऊला भेटायला जातोय. काय भेटायला जातोय तुम्हाला माहितीये का, मी सांगू का, सांगतो ऐका. देवा भाऊला एवढ्यासाठी भेटायला जातोय, त्या एका मुलीने आत्महत्या केली होती ना पडून, काय होती तिचं नाव, दिशा सानिया. आता यांना भीती वाटायला लागली की आता देवा भाऊन हे प्रकरण काढलं की याला बर्फाच्या लावदेव झोपवतील आणि दे फटका. फटके कुठं फटका दे, मी सांगितलं नाही, बोललो नाही मी, एवढं नाही बोललो मी. हे वाचवण्यासाठी देवा भाऊ, आता देवा भाऊ, मगाशी आमच्या श्रीकांतजींनी सांगितलं, सगळी तयारी झाली हो, सगळी खाते वाटप पण झालं, पालकमंत्री पण झालं नक्की, हॉटेल बुक, सगळं बुक, आलीच सत्ता ह्यांची आलीच. आणि हा काय म्हटला होता दापोलीमध्ये येऊन, हा पिल्लू तुमचा पेगमीन, माझा पिल्लू, हा म्हटला होता माझी सत्ता आली की या लोकांना मी बर्फाच्या लादीवर झोपवणार आणि फटके देणार. आता काय, आता कुणाला झोपायची बर्फाच्या लादीवरती, हे असं सगळं आहे, असं सगळं आहे. म्हणून मी देवेंद्रजींना सांगेन, देवेंद्रजी जपून, आम्ही 55 वर्ष काढलेत, गजाभाऊ आहे, रामदास कदम आहे, हटसुळजी आहेत, दिवाकर रावते आहेत, ढाके साहेब आहेत, मनोज जोशी साहेबांना पण यांनी सोडला नाही हो, त्यांना पण खाली उतरायला लावला. आम्ही सगळे साक्षीदार आहोत. देवा भाऊ, तुम्हाला शपथ आहे तुमच्या भवानीची, हे साप आहे साप, यांना किती जवळ घेतलीत ना, हे विष ओकल्याशिवाय घाणार नाहीत, तुम्हाला चावल्याशिवाय पुन्हा घाणार नाहीत. याला नका घेऊ सोबत, याला नका घेऊ. हा 3 वेळा नाही, 10 वेळा तुमच्या पायावर डोकं ठेवतील, 10 वेळा डोकं ठेवतील. कुठं गेला तुमचा स्वाभिमान उद्धव ठाकरे? आता ज्या भाषेमध्ये तुम्ही देशाच्या पंतप्रधान त्यांना बोललात, अमित शहाजींना बोललात, देवेंद्र फडणवीसला बोललात, एकनाथ शिंदेना बोललात, अरे तुम्ही तुमचा स्वाभिमान आता काय घाण ठेवलात काय, लाचार झालात काय? लाज वाटत नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी? लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. सगळी शिवम भाजून खाल्ली ह्यानी, लाज लज्जा इज्जत आबू शिवम काही नाही ह्यानं, आता काही नाही. आणि म्हणून देवेंद्रजींना सांगेन, देवेंद्रजी जपून आता जपून पावलं उचला. आपण जे कालपर्यंत आपल्या मुळावरती उठले होते त्यांना कुठं ठेवायचं हा निर्णय तुमचा आहे, शेवटी तुमचा आहे तो. आणि म्हणून माझ्या सगळ्या शिवसैनिकांना सांगेन, माझ्या माय भगिनींना सांगेन, माझ्या विभाग प्रमुख सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना सांगेन, आता आपसामध्ये काय मतभेद असतील सगळे गाऊन टाका, आपण सगळे एक होऊया आणि एक होऊन एकच लक्ष. यापुढे आजपासून आता घरी गेल्यापासून फक्त एकच लक्ष की मुंबई महानगरपालिकेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, संत रामदासांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा, हा बाळासाहेबांचा भगवा झेंडा, अरे हजारो वर्षापासून भगवान श्रीकृष्णाच्या रथावरती फडकत असलेला हा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा दौडानं आपण मुंबई महानगरपालिकेवरती फडकावा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.